प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख गोष्ट आहे, नवीन गोष्ट, प्रेमाची गोष्ट। काल आपण बघितलं की सईला मुक्ताने वाचवलं। सई घरी आली आहे, तिची केअरटेकर म्हणते बेबी हे कुत्र्याचं पिल्लू इथेच सोड। सई म्हणते नाही, मी त्याला इथे नाही सोडणार, त्याला थंडी वाजेल। असं म्हणून सईने त्याला पटकन घरात आणलंय आणि तिच्या आजीने म्हणजे त्या इंद्राबाई कोहलीने सईला आवाज दिलाय आणि सईने अगदी हुशारीने ते पिल्लू पटकन तिच्या खोलीमध्ये सोडलंय। आता ह्या आहेत इंद्रा कोहली म्हणजे 202 वाल्या। त्या म्हणतात सई अगं किती उशीर केला। इकडे मुक्ताचे बाबा म्हणतात अगं मुक्ता तुला आईस्क्रीम आणायला सांगितलं होतं, पियुष नाही ग। आता मुक्ता हसायला लागते आणि म्हणते बाबा अरे लॉंग स्टोरी झाली, अरे कोणीतरी भेटलं रे मला रस्त्यामध्ये आज। इकडे कोळीबाई तिच्या नातीला म्हणत असतात सई तुझ्यासाठी ना पापलेट बनवलंय मी, चल खाऊन घे, तुला भूक लागली असेल ना। सई म्हणते नकोय मला ते, मला टोमॅटोचं सूप करून दे, त्याच्यामध्ये ना खूप काटे असतात। कोळीबाई म्हणतात अगं अशी कशी पोर तू कोल्याची पोर ना आणि तुला मावरा आवडत नाही, चल तुला मी पापलेट खाऊ घालते, काटे काढून खाऊ घालते बाई। पण सई हट्टावरच पेटलेली असते, नाही मला टोमॅटोचं सूपच प्यायचं आहे। आता सई पटकन खोलीमध्ये पळून जाते कारण त्या विचारतात काय ग हे चॉकलेट कोणी दिलं तुला। आता मात्र गुलाब घाबरते। इंद्राबाई मस्तच आहे हां, त्या आता गुलाबला जरा घाबरवतात। त्या म्हणतात काय ग गुलाब इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवलीस ना। गुलाब म्हणते नाही नाही मालकीनबाई कुठली गोष्ट। कोलीबाई म्हणतात हीच ती, अगं सिंधूला घराबाहेर काढलं ना लग्नाच्या बेडीमध्ये त्या रुक्मिणीने। आता गुलाब ती मालिकेची स्टोरी सांगणार तेवढ्या त्या म्हणतात चल चल नंतर सांग, आधी सूप बनव माझ्या नातीसाठी। मुक्ताचं आणि तिच्या वडिलाचं बॉन्डिंग खूप सुंदर दाखवलं आहे। मुक्ता तिच्या वडिलांना शेअर करत असते आज ना एक छोटी मुलगी भेटली रे बाबा। तिचे वडील म्हणतात अगं मुक्ते पण आता हे आईस्क्रीम बसले त्याचं काय करू। मुक्ता म्हणते ए बाबा मला खरंच खूप उशीर झाला का रे। आता तिचे बाबा जरा भावूक होतात प्रेक्षकांनो, ते म्हणतात हो ग मुक्ता बऱ्याच गोष्टींना उशीरच झालाय। मुक्ताचे डोळे आता भरून आलेत, तिला गलबलून आलेलं असतं। तिचे वडील म्हणतात मुक्ते अगं ज्या त्या गोष्टी ज्या त्या व्हायलाच हव्या ना बाळा, अगं ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि तुझी आई झोपून गेली ग बाळा, तिचं डोकं दुखत होतं म्हणून मीच म्हटलो तिला झोपून जा। आता मुक्ता थोडी रडवेली होते, ती म्हणते बाबा काय रे थोड्या वेळ जागी राहिली असती तर तिलाच आवडतं ना आईस्क्रीम। पण बाबा तुम्हा दोघांना का कळत नाहीये रे, मी फसवणुकीवर माझं नातं नाही उभारू शकत। तुला सांग जर मी लग्न केलं जरी तर मला सांग मला रात्रीची शांत झोप तरी लागेल का रे बाबा। आणि चल उद्या जाऊन जर त्यांना कळालं तर काय होईल माझं पुढे। फसवणुकीच्या आधारावर कुठलंच नातं नसतं रे उभं राहत बाबा, तुम्हा दोघांना कळत कसं नाही। ए बाबा मी चुकले का रे। आता तिचे बाबा म्हणतात हो पण आणि नाही पण। मुक्ता म्हणते बाबा असं काय बोलतोस रे, काहीतरी एक सांग ना, असं नापीक जमिनीमध्ये पीक येईल याची वाट नाही बघू शकत आपण। मुक्ता खरंच खूप प्युअर हार्टेड मुलगी आहे हं प्रेक्षकांनो। तिचे बाबा म्हणतात अरे बाळा तुझं खरंच नाही ग चुकलेलं, तुझ्या आईचं पण तितकंच बरोबर आहे की नाही। नाही त्या फॉर्ममध्ये अनिवार्य माहिती तिने भरायला हवी होती, पण मुक्ता तिच्या बाजूने पण विचार कर जरा। कसं असतं ना बाळा, कुठलीही आई आपल्या मुलाच्या सुखासाठी थोडीशी वाहवत जातेच ग, तुझ्या आईचं पण तेच झालंय। गेली ती वाहवत पण त्या मागचा हेतू खूप स्पष्ट होता, तिला तुझं सुख बघायचंय ग बाळा। सो मुक्ता नियत साफ तो सब कुछ साफ। अगं पुढे जाऊन तुझं लग्न ठरेल ना तेव्हा तिच्या मनातली वादळं शांत होतील। मुक्ता म्हणते बाबा मला नाही माहिती रे माझं लग्न होणार नाही होणार, पण तिची श्रद्धा आहे ना रे स्वामीवर, तिला सांग ना मग की तुझ्या मुलीच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य आणि चांगला साजेसा जोडीदार नक्की येईल, ते स्वामी नक्की आणतील आणि मग सगळं छान होईल रे बाबा। आता प्रेक्षकांनो इथे ना सागरची एंट्री दाखवली आहे त्यांनी, अगदी डॅशिंग असा सागर आहे। पण मुक्ता आता तिच्या बाबांना म्हणत असते बाबा खरंच सगळं छान होईल रे। मुक्ताचे बाबा म्हणतात अगं तुझं लग्न जेव्हा ठरेल ना आपण तेव्हा नवीन व्हरायटी आणू। मुक्ता म्हणते काय रे बाबा, तिचे बाबा तिला हसवताय आता, ते म्हणतात अगं मेल्टेड आईस्क्रीम। मुक्ता म्हणते बाबा तू पण ना पांचट विनोद करतोस। आता इथे सागर आणि हा त्याचा सख्खा भाऊ आहे, त्याचा भाऊ त्याला म्हणत असतो ब्रो इथल्या सगळ्या मीटिंग झाल्या आहेत पण आपण थोडंसं एन्जॉय करूया, इथे तुझी गरज आहे नाही का। तेव्हा सागर एका बाईकडे बघतो आणि म्हणतो तू राईटस, इथे माझी खरंच गरज आहे, सो लेट्स हॅव सम फन। त्याचा भाऊ म्हणतो नको रे दादा, अरे ती मॅनेजरची बायको आहे असं नको करूस। पण सागर काही त्याचं ऐकत नाही, तो म्हणतो अरे तुला माहिती आहे ना मला त्याने काही फरक पडत नाही, मिस असो की मिसेस। आता तो लगेच त्या बाईकडे पळालाय। त्याचा भाऊ म्हणत असतो दादा अरे थांब असं नको करू। तर प्रेक्षकांनो तुमचा थोडासा गैरसमज झाला असेल पण तो लगेच दूर करते। आता इथे मध्ये सागरचे वडील जेवतायत आणि म्हणतात अगं इंद्रे तुझ्या हाताला खूप चव आहे ग।
इंद्राबाई म्हणतात, हो हे तुम्हाला कळतंय, पण बघा ना माझी नात, तिला काही आवडत नाही बघा पापलेट. म्हणाली काटे आहेत त्याच्यात. तिला देत होते मी सूप करून, पण खरं सांगू का, माझ्या सईला ना त्या बाईने बिघडवून ठेवलंय. तिचं वाटोळं होईल. तीच ती माझ्या नातीची आईस आपा सगळ्यांना सुक्या बोंबल्यासारखी वाऱ्यावर सोडून गेली ती. मी तिला अशी सोडणार नाही. हातात मिळाली तर ठेचून चटणी करेल मी तिची. सागर ह्या बाईला जरा फ्लर्ट करतोय. आता तो विचारतोय, हाय मला ओळखलत का? ती म्हणते, हो तुम्हाला कोण नाही ओळखणार. त्यावर सागर उत्तर देतो, मी स्वतःच. नाही इट्स ओके, पण काय आहे ना मिस किंवा मिसेस राईट सोनाली ना. एनिवे त्यांनी काही फरक पडत नाही. पण काय आवडतं तुम्हाला? आता ती सोनाली म्हणते, मला एकांतात गप्पा मारायला आवडतात. आणि लगेच तो सागर त्याच्या रूमचं काहीतरी चावी देतोय आणि म्हणतोय, तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. तुम्हाला कळतंय ना मला काय सांगायचं आहे ते. आणि तो तिला त्याच्या रूममध्ये यायचं इन्व्हिटेशन देतोय आणि लवकर ड्रिंक संपवा आणि या मी वाट बघतोय असं बोलून निघून गेलाय. आता इंद्राबाईचे मिस्टर म्हणतात की नको गं इंद्र, इतकी काळजी करू, सगळं नीट होईल. इंद्राबाई म्हणतात, त्या बाईपाईनं माझा पोरगा कोण्या बाईकडे डुंकूनही बघत नाही. पण इकडे सागर मात्र ह्या बाईची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. आणि ती बाई आल्या आल्या तो म्हणतो, काय मग तुम्ही आलात ना, कोणीतरी वाट बघते तुमची. आणि इथे त्या बाईचा नवरा हजर आहे, कोणीतरी मोहिते म्हणून आहे. तो त्या बाईला म्हणतो, तू इथे, तू मला फसवतीयस का? आता ही बाई म्हणते, नाही रे मी नाही फसवलं तुला, ह्या माणसाने मला इथे बोलवलंय. अरे मी ना फक्त गप्पा मारायला आले होते इथे. अरे तसलं काही नाही आहे आमच्यात. आता सागर म्हणतो, तसलं काही असलं म्हणजेच काही नसतं का? खरं तर परक्या माणसाचा मनात विश्वास आला तेव्हाच नात्याला तडा जातो. तुम्ही मिस्टर मोहितेंचा विश्वासघात केलाय. काय करायचं तुमचं ते मिस्टर मोहितेच ठरवतील. आता सागर पुन्हा त्याच्या भावाजवळ येऊन बसलाय. तो म्हणतो, काय रे आणखीन एक लग्न मोडलंस ना तू? सागर म्हणतो, मी नाही मोडलं, ते आधीच डगमगायला आलं होतं. अरे ती बाई चांगली नव्हतीच. फार फार तर त्या माणसाची मुलं जन्माला घातली असती आणि निघून गेली असती. त्याचा भाऊ म्हणतो, तुझ्यासोबत असं घडलं म्हणजे सगळ्यांसोबत घडतं का रे सागर? सागर म्हणतो, अरे ज्यांची लग्न खोट्या टेकूवर उभी आहेत ना त्यांची लग्न मोडतातच. अरे माझं सोड रे, मी ना अगदी मूर्ख होतो, इमोशनल फूल होतो, म्हणून तर एवढा मोठा डॅमेज होईपर्यंत गाफील राहिलो, म्हणून माझं लग्न मोडलं. मग आता मला जे गाफील दिसतात त्यांना खरं काय ते जाऊन सांगतो, मग त्यात माझं काय चुकलं? त्याचा भाऊ म्हणतो, अरे त्या मोहितेला किती वाईट वाटत असेल. त्यावर सागर म्हणतो, मला पण वाईट वाटलं होतं रे. वाटतं रे थोडे दिवस वाईट, पण नंतर विसरून जातं माणूस. अरे वाईट घडण्यापेक्षा वाईट वाटलेलं कधीही चांगलं. अरे तू बघ, त्याचं कधीच काही वाईट होणार नाही. त्याचं उद्याचं उद्या प्रमोशन होईल आणि नवीन केबिन मिळेल त्याला. कामाची आणि पैशाची धुंदी चढली की त्याला सगळ्याचं वाईट वाटणं बंद होईल. त्यावर त्याचा भाऊ म्हणतो, थोडक्यात काय, नोटांपासनं अश्रू पुसायचे नाही का? आणखीन एक एसके तयार करतोयस का तू दादा? त्यावरती सागर म्हणतो, अरे त्याला ठेच लागली तर मदत करायला मी आहे, पण मला जेव्हा ठेच लागली होती ना तेव्हा कोणी नव्हतं. मी त्याच्यासाठी काहीही करू शकतो, पण मला जेव्हा ठेच लागली ना तेव्हा एकेका रुपयासाठी रात्र रात्र जागलो रे मी आतापर्यंत जे केलंय ते माझ्या एकट्याच्या जीवावर आणि मेहनतीवर केलंय. हे बघ, मी आज एक सेल्फ मेड मॅन आहे आणि याचा मला गर्व आहे. शिकलोय रे मी आता, पैशाने सगळं काही विकत घेता येतं. दुसऱ्याला रडवता पण येतं आणि दुसऱ्याला हसवता पण येतं. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, सागर एक हर्ट झालेला माणूस आहे. त्याला एका बाईने फसवलंय, त्यामुळे त्याने त्याच्या आयुष्याची परिभाषाच बदलवून टाकली आहे असं म्हणायला हरकत. पण सागरच्या अपोजिट आहे मुक्ता, हसरी, गोड आणि छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी. मुक्ता पेपरमधलं तिचं भविष्य वाचते की अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुमचं आयुष्यच बदलेल. आणि तिला सई आठवते आणि ती खुदकन गालात हसते. प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय इंद्राबाई त्यांच्या मुलाशी बोलताय, म्हणजे सागरशी. त्या सांगत असतात, अरे तुझ्या मुलीशी बोल रे, सईला मोठ्या शाळेत घालायचंय, तिला तुझी खूप आठवण येतेय. आता सईने फोन उचलल्यावरती हा सागर तिकडनं फोन कट करतो. का कुणास ठाऊक त्याची हिंमत होत नाही सईशी बोलायची. सई म्हणत असते, बाबा मला तुझी आठवण येते रे, पण तो फोन कट करतो. आणि तेवढ्यात तिथे आपल्या मुक्ताबाई पोहोचताय. त्या म्हणतात, तुला तुझ्या बाबाची आठवण येते का? थांब मी फोन लावून देते. मुक्ता फोन लावते तेव्हा सागर खूप रूडली बोलतो तिकडनं, आई मला नाही बोलायचंय सईशी. तर प्रेक्षकांनो, मुक्ताला हे ऐकून फार वाईट वाटतं आणि नक्कीच तिच्या मनात सागरबद्दल गैरसमज निर्माण झाला असेल. काय वाटतं तुम्हाला, कशी असेल मुक्ता आणि सागरची ही जोडी? तर प्रेक्षकांनो, ठिपक्याची रांगोळी ही मालिका लवकरच थोड्याच वेळात सादर करणार आहे मी. पण तुम्हाला हा रिव्ह्यू माझ्या आवाजात आवडला असेल तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुक्ता आणि सागर तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.